सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव ईश्वरी हनुमंत चोले. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. यानिमित्त मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा मंत्र देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. सूर्य सर्वांना प्रकाश देतो, कोणालाही तो आपल्या प्रकाशापासून वंचित ठेवत नाही. नदी आपल्या जलाने सर्वांची तहान भागवते, सर्वांना पाणी देते. वृक्ष आपली फळे फुले सर्वांना मुक्त हस्ताने देत असतात. हा मोठा तो कनिष्ठ, हा उच्च तो नीच, असा भेदभाव सूर्य नदी वृक्ष कधीही करत नाही. त्याला मी प्रकाश देईन पण त्याला देणार नाही, असे सूर्य कधीही म्हणत नाही. मातेला आपली सर्व मूल्ये सारखीच असतात. ती सर्वांवर सारखी माया करीत असते, सर्वांनाच आपल्या प्रेमाच्या सावलीत वाढवीत असते. ती कधी भेदभाव करीत नाही, दुजाभाव दाखवित नाही. भारत मातेच्या अंगखांद्यावरही अशीच अनेक लेकरे नांदत होती, जीवन जगत होती. मात्र ही भावंडे एका मातेच्या उदरी जन्म घेऊनही आपसात गुण्यागोविंदाने राहत होते. हा मोठा तो लहान, तो उच्च, हा कनिष्ठ, असा भेदभाव करीत होती. यामुळे मानव प्राणी दुःखी, कष्टी जीवन जगत होता. एका भावाने दुसऱ्या भावाला दूर लोटले होते, त्याला दुःखाच्या, कष्टाच्या, आदण्याच्या खाईत टाकले होते. अनेक मानवी हक्कापासून त्याला वंचित केले होते. हजारो वर्षापासून हे असंच चालत आले होते. स्वतःला उच्च वरिष्ठ समजणाऱ्या लोकांनी अशा लाखो करोडो आपल्याच बांधवांना गुलामासारखे जीणे जगण्यास भाग पाडले होते. समाजाने दूर लोटलेले बांधव दुःखाने अश्रू ढाळीत आपला उद्धारकर्त्याच्या डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होते. तो योग लवकरच जुळून आला व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील इंदूरजवळ महू येथे झाला. त्यांचे मूळ गाव आंबवडे, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सपकाळ होते व ते ब्रिटिश लष्करात सुभेदार होते आणि ते सुभेदार मेजर म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण दापोली येथे झाले. पुढील शिक्षणासाठी ते सातारा येथे गेले. त्यांच्या गावाच्या नावावरून त्यांचे आडनाव आंबवडेकर असे झाले होते, परंतु साताऱ्यातील त्यांच्या शिक्षकाने ते आडनाव बदलून आंबेडकर असे केले. 1908 ते 1912 त्या काळात मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून त्यांनी BA शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर वडिलांची फारशी इच्छा नसतानाही त्यांनी बडोदा संस्थानात नोकरी सुरू केली. तेथील शिष्यवृत्तीच्या आधारे 1913 मध्ये अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेले व कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी MA शिक्षण पूर्ण केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 3 जणांना गुरु मानत. पहिला गौतम बुद्ध, दुसरा संत कबीर, तिसरा महात्मा फुले. त्यांनी 20 मार्च 1927 रोजी महाडच्या चौदार तळ्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह केला. त्यांनी 2 मार्च 1930 रोजी काळा राम मंदिर नाशिक येथे सत्याग्रह केला. त्यांनी 3 एप्रिल 1927 रोजी बहिष्कृत भारत पाक्षिक काढले. भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते व ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे हस्तलिखित राष्ट्रीय संविधान आहे. 1952 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यसभा सदस्य झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या बांधवांना नवा, प्रगतीचा, प्रकाशाचा, समतेचा आणि माणुसकीचा मार्ग दाखवला. आता अथक परिश्रमामुळे डॉक्टर बाबासाहेबांची प्रकृती खूपच खचली. उपचार सुरू होते परंतु उपयोग होत नव्हता. अखेर 6 डिसेंबर 1956 रोजी महामानवाने जगाचा निरोप घेतला. महामानवाचे महानिर्वाण झाले. माणुसकीच्या हक्कासाठी आयुष्यभर लढलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चिरंतन स्मृती आजही भारतीयांच्या कायम मनात आहेत व कायम राहतील. अशा महामानवाच्या स्मृतीला आमचे शतशः अभिवादन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद.